या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। एसआयटीची घोषणा झाली। एसआयटीची घोषणा झाल्यानंतर आता ती समिती देखील स्थापन झाली आणि या समितीमध्ये 3 सदस्य आहेत। समितीची पहिली बैठक आज सोमवारी पार पडलेली आहे। तिन्ही सदस्य जे आहेत आणि समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची आजच बैठक पार पडली आणि या बैठकीतून देखील एक महत्त्वाची बातमी येत आहे। खरं तर याची चर्चा सुरू होती मागच्या 1-2 दिवसापासून की असं काहीतरी होणार आहे आणि या समितीपासून एसआयटीची जी समिती स्थापन झालेली आहे आणि या समितीने शिक्षण विभागावर एक सर्जिकल स्ट्राईक करण्याचं जणू काही ठरवलेलं आहे, अशा पद्धतीची बातमी समोर येत आहे आणि यामध्ये जवळपास 4,83,000 कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी होणार आहे आणि ही जी फेरपडताळणी आहे ही 2012 पासून ते 2015 पर्यंत जितके काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे या सगळ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी होणार आहे। यामध्ये शिक्षण विभागामध्ये उपलब्ध असलेले कागदपत्रे आणि त्या कर्मचाऱ्याजवळ ऍक्च्युअल त्याच्याजवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा ताळमेळ बसवण्यात येईल। यामध्ये जर का कुठेतरी हेरफार आढळलं, प्रस्तावामध्ये, त्यांच्या सूचनामध्ये, त्या शालार्थ आयडी मध्ये किंवा त्यांच्या कागदपत्रांमध्ये जर का काही बनावटपणा आढळला किंवा काही फेरफार आढळला तर त्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची त्याच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते किंवा आतापर्यंत जो काही त्यांनी पगार घेतलेला आहे तो सर्व पगार त्यांच्याकडून वसूल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे या संदर्भात असा कुठलाही अधिकृत GR किंवा अधिकृत असा आदेश निघाला नसला तरी ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने मागविणार आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने ही सगळी माहिती मागवल्यानंतर त्याचे देखील कशा पद्धतीने तो तपास करणार आहेत, कारण इतका मोठा डाटा जो काही येणार आणि यामध्ये जवळपास 5.5 लाख कर्मचाऱ्यांची कागदपत्रांची फेरपडताळणी ही साधी गोष्ट नाही आहे। यामध्ये नेमका तपास कसा करणार हे त्यांच्या समोर देखील मोठं एक चॅलेंजच राहणार आहे। खरं जर बघितलं गेलं तर राज्यामध्ये ही जी सर्व 2012 पासून ते 2025 पर्यंत जी काही माहिती मागवण्यात आलेली आहे ही फक्त प्राथमिक शाळेची नाही तर यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा देखील यामध्ये समावेश आहे। त्यामुळे केवळ प्राथमिकचाच तपास न होता जी मागणी होत होती की माध्यमिकचा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा देखील तपास व्हायला पाहिजे होता, तर त्या दृष्टीने देखील एसआयटीने पावलं उचललेली आहेत आणि या सगळ्या शाळांना माहिती मागवण्यात येतात। यामध्ये जर आपण बघितलं तर राज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये 1,23,000 इतक्या खाजगी अनुदानित आणि सरकारी शाळा आहेत। त्यामध्ये जवळपास 5 लाखांच्या वर कर्मचारी आणि शिक्षक आहेत आणि या सगळ्या लोकांवर दरवर्षी 55 ते 60 हजार करोड रुपयाचं बजेट महाराष्ट्र शासनाला लावून ठेवावं लागतं आणि यामध्ये अनेक लोकांनी ज्या पद्धतीने आता प्रकरण बाहेर एक आलेले आहेत आणि त्यावर कारवाई झालेली आहेत, बनावट नियुक्त्या असतील किंवा बनावट शालार्थ आयडी, बनावट वैयक्तिक मान्यता, बनावट संच मान्यता, बोगस विद्यार्थी, हे जे काही सगळे प्रकरण बाहेर आलेले आहेत तर या बजेटवर कुठेतरी मोठ्या प्रमाणावर डल्ला मारल्या जात आहेत आणि त्यामुळेच किती बजेट जात आहेत की यावर किती खर्च होत आहेत आणि आता किती यामध्ये बोगस शिक्षक आढळणार आहेत हे आता येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे। खरं म्हणजे या संदर्भामध्ये ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती मागवण्यात येईल, त्यानंतर त्या सर्व डॉक्युमेंटची फेरपडताळणी देखील होणार आहे। तर हे तर झालं आता शिक्षकांसंदर्भामध्ये, कारण शिक्षकांकडून ह्या सगळ्या माहिती मागवण्यात येतात, त्यांची फेरपडताळणी होईल, त्यानंतर चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई देखील होईल। परंतु दुसरीकडे ज्या अधिकाऱ्यांवर सगळे आरोप लावले जात होते आणि काही अधिकाऱ्यांच्या अटक झाल्यानंतर सर्व शिक्षण अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। काम बंद आंदोलन करून त्यांनी सरकारला किंवा या तपासाला कुठलेही सहकार्य न करण्याचीच भूमिका एकंदरीत घेतलेली दिसत आहेत। यामध्ये अनेकांकडून सामाजिक संघटनांकडून देखील आरोप होत आहेत की इतक्या मोठे भ्रष्टाचाराचे जर का तुमच्यावर आरोप झाले तर तुम्ही चौकशीला सामोरे जा, परंतु या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला थेट अटक न करता आमची चौकशी करावी, त्यानंतर चौकशी झाल्यानंतर आमच्यावर अटकेची किंवा काय गुन्हा दाखल करायचा आहे ती कारवाई करावी।
परंतु आतापर्यंतचा जर का इतिहास बघितला आणि आतापर्यंतचे या अगोदरचे जे काही प्रकरण बघितले, चौकशी समिती ही त्या विभागातीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बसत आहेत आणि संपूर्ण विभागच या भ्रष्टाचारामध्ये जर का सामील आहे तर याची चौकशी सदोष पद्धतीने होईल का, हा एक प्रश्न होता. आणि 2-2 वर्ष 3-3 वर्ष फाईलच चौकशीची पुढे जात नव्हती. चौकशी झाली तरी अहवाल कुठे दिसत नव्हता आणि एकामेकाला वाचवण्याचे यामध्ये प्रयत्न होत होते. त्यामुळं या चौकशीवर देखील अनेक लोकांचा विश्वास नव्हता. त्यामुळं थेट कारवाई झाली पाहिजे अशीच मागणी होती. परंतु अधिकाऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी देखील असहकाराची भूमिका या ठिकाणी घेतली आहे. दुसरीकडे आणखी जर आपण एक महत्वाची बाजू मांडली तर ही सगळे जे काही डॉक्युमेंट मागवण्यात आलेले आहेत शिक्षकांचे 2012 पासून तर 2025 पर्यंतचे, यामध्ये फक्त शिक्षकच गोवण्यात येईल का, की संस्था चालकांवर देखील काही कारवाई होईल? संस्था प्रस्तावाची मागणी, प्रस्ताव जे काही गेलेले आहेत त्या संदर्भात सध्या तरी उल्लेख नाही. फक्त किती नियुक्त्या झाल्या या संदर्भातील साहजिकच किती नियुक्त्या झाल्या हे म्हटल्यानंतर प्रस्ताव आलेच, हे सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत. परंतु यामधील असलेले अजूनही काही जे दलाल आहेत, काही जे संस्थाचालक आहेत, काही अधिकारी आहेत, यांची देखील नावे यामध्ये पुढे येतील का या तपासामध्ये, की फक्त जे शिक्षक या ठिकाणी लागलेले आहेत त्या शिक्षकांनाच टार्गेट करण्यात येईल या समितीच्या माध्यमातून देखील, हे देखील बघणं महत्वाचं आहे. त्यासोबत आतापर्यंत जे काही नागपूर SIT देखील कारवाई करत आहेत त्यामध्ये देखील काही अटक झालेल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांची अटक झाली त्यांना देखील जामीन मिळालेले आहेत. यामध्ये देखील अनेक प्रश्नचिन्ह काही लोकांनी उपस्थित केलेले होते. आता नवीन कुठलीही कार्यवाही या ठिकाणी सुरू नाहीत. समांतर तपास सुरू आहेत. नागपूर SITचा समांतर तपास सुरू आहेत आणि राज्यव्यापी जे काही SIT नेमली होती त्या त्रिस्तरीय समितीचा देखील तपास सुरू आहेत. आजच पहिली मीटिंग त्यांची झालेली आहे. पहिल्या मीटिंग मधून देखील काही महत्त्वाच्या बातम्या येत आहेत. आम्ही देखील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणी पुढे काय होणार आहेत, या सगळे फेरपडताळणी कशा पद्धतीने करणार आहेत, यामध्ये काही कोणी मॅनेज तर होत नाही ना, याच्यावर देखील आमचं लक्ष आहे. अनेक ठिकाणाहून आम्हाला देखील या संदर्भातील माहिती येत आहेत. आम्ही देखील या प्रश्नी लक्ष ठेवून आहोत. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच आम्हाला कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.